मुंबईसाठी रेल्वे हिंगोलीतील प्रवाशांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुंबईसाठी रेल्वे सुरू करण्यात यावी या मागणीकरिता मागणी होत होती। याच मागणीची दखल घेत खासदार रामराव वळकुते यांनी पाठपुरावा करीत हिंगोली रेल्वे स्थानकामधून आता हिंगोली ते मुंबई स्वतंत्र गाडी धावणार आहे। खासदार वळकुते यांनी हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या सोयीकरिता व व्यापारी लोकांच्या दळणवळणासाठी हिंगोली मुंबई ही रेल्वे गाडी धावणार आहे। याच गाडीचे हिंगोली रेल्वे स्टेशनवर काल जंगी स्वागत खासदार रामराव वळकुते यांनी हिरवी झेंडी दाखवून केले। पहिल्यांदा की हिंगोलीमध्ये सगळ्यात मोठी मागणी होती की मुंबईला जाणारी डायरेक्ट ट्रेन आपल्या हिंगोलीवरून नव्हती। मधल्या काळामध्ये एक ट्रेन सुरू झाली, ती लोकांच्या सोयीची नव्हती आणि म्हणून लोकांची वेळोवेळी मागणी होती। यापूर्वी ही ट्रेन वाशिम मार्गे याला जात होती कुर्ल्याला, परंतु ती ट्रेन बंद झाली आणि लोकांची गैरसोय होत होती, म्हणून लोकांनी ती मागणी जोरात लावली। आणि मला माझ्या पक्षाने माननीय मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे बावनकुळे चव्हाण साहेब असतील, अमित शहाजी असतील, आमचे नितीनजी देवे असतील, यांनी संधी दिली आणि त्या संधीमुळे मला त्या बाबतीत करस्पॉन्डन्स करता आला आणि त्याला यश आले आणि ही गाडी सुरू झाली। याचा मलाही आनंद आहे, हिंगोलीकरांनाही आनंद आहे आणि याचा जरूर फायदा आमच्या ट्रान्सपोर्टेशनला होईल, लोकांना एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून होईल, मुंबईला जाण्याकरता सोयीचं होईल। परंतु या ट्रेनचा जरा वेळ चुकले तर सांगताय। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आमचं मराठीतल्या म्हणीप्रमाणे आम्ही सांगणार आहे, आता अंगणात घुसलो घरात घुसणार आहे।